नमस्कार, मी संघवी. पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज 27 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी म्हणजे की आपली मराठी भाषा त्याचा जागतिक गौरव दिन असा आपण त्याचं सेलिब्रेशन करत असतो. खरं म्हटलं तर मराठी साहित्याचा मानदंड असणारे कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर त्यांचा हा जन्मदिवस आहे आणि तो आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. आणि याच दिनाच्या निमित्तानं आज आपण भेटतोय ते म्हणजे कवयित्री असणाऱ्या किंवा लेखी असणाऱ्या आपल्या अशा प्रसिद्ध नीरजा मॅम यांना. तर त्या आज आपल्याबरोबर आहेत. एकूणच त्यांची या कवयित्री होण्याच्या प्रवासापर्यंतचा जो काही त्यांचा संघर्ष आहे तो आपण जाणून घेणार आहोत. पण त्याच्या आधीच मला मॅडम तुमच्या नावाचा अर्थ, म्हणजे आज मराठी भाषा दिवस आहे आणि खरंच आपल्यासाठी अभिमान असणारा हा दिवस आहे. तर तुमच्या नावाचा अर्थ मला किंवा माझ्या प्रेक्षकांना नक्कीच सांगावा असं मला वाटतं. नीर म्हणजे पाणी आणि ज्या म्हणजे जन्मते, नीरजा म्हणजे पाण्यात जन्मते ते मी कमळ म्हणून सांगते. पण पाण्यात जन्मलेली कोणतीही वस्तू म्हणजे नीरज. नक्कीच खूप छान अर्थ आहे नीरजाचा. आणि पाण्यात जन्मलेली म्हणून मला नेहमी असं एकीकडे वाटतं की एक जी ओल असते पाण्यातली आणि सर्जन पाण्यातच दडलेलं असतं आणि ते बाईच्या ठिकाणी असतं. त्याच्यामुळे त्याचा अर्थ आणखीन मला जवळचा वाटतो. नक्कीच खूप छान अर्थ मॅमने सांगितला. एकंदरीत तुमचा हा प्रवास मी म्हणजे जसं तुम्हाला वाचलेला आहे, तुमच्या कविता वाचलेल्या आहेत, तर खूप वेगळं आणि संघर्षमय वातावरण आहे तुमचं. एक स्त्रीवादी, प्रखर स्त्रीवादी अशी तुमची भूमिका प्रत्येक कवितेमध्ये दिसून येते आपल्याला. तर एकंदरीत तुमचा हा प्रवास कधीपासून सुरू झाला, कधी तुमच्या कवी मनाला जाग आली आणि कधी तुम्ही कवयित्री म्हणून प्रवास सुरू केलात? मी खूप उशिरा लिहायला लागले. एक मला असं वाटतं कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक FYला असताना लिहायला लागले. जाग येणं वगैरे, आपण एक बाई असणं ह्या समाजामध्ये आणि एक मुलगी म्हणून जन्माला येणं, त्यावेळेला अर्थात लहान असताना मुलगी म्हणून जे एक वास्तव होतं ते अनुभवायला सुरुवात झाली होती. माझं खूप वाचन चांगलं होतं पहिल्यापासून. म्हणजे वडील मसू पाटील, डॉक्टर मसू पाटील हे मनमाडला प्राचार्य होते आणि त्यावेळेला त्या कॉलेजची जी लायब्ररी होती ती आम्हाला पूर्ण उघडी होती आणि त्याच्या अगोदर सुद्धा ते स्वतः मराठीचे प्राध्यापक, नंतर त्यांनी PhD केलं, ते समीक्षक होते. त्यामुळे घरामध्ये पुस्तकांची रेलचेल खूप होती आणि ह्या पुस्तकांमध्ये एक होतं की सगळ्या प्रकारची पुस्तकं मी त्यावेळेला वाचली आहेत. म्हणजे नाटकापासून कादंबऱ्या, कथा वेगवेगळ्या पाश्चात्य लेखकांच्या 10वी नंतर वाचायला लागली. त्यामुळे तो सगळा एक माहोल घरामध्ये होता. आणि आज मला मुद्दाम ह्या भाषा दिनाच्या निमित्ताने आणखीन एक गोष्ट सांगायला खूप आवडेल की ज्या कुसुमाग्रजांच्या नावाने हा भाषा दिन साजरा केला जातो, मराठी गौरव दिन साजरा केला जातो भाषेचा, ते कुसुमाग्रजांचा सहवासही मला लाभलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये आमच्या घरी कुसुमाग्रज बऱ्याचदा यायचे, अनेक कार्यक्रम व्हायचे त्यांचे आणि त्यामुळे त्यांना ऐकणं ही एक पर्वणी असायची. त्यांच्याबरोबर काही गप्पा गोष्टीसुद्धा व्हायच्या. तर हे एक खूप चांगला अनुभव तो होता. आणि त्यावेळेला एखादा काही किस्सा असेल त्यांच्यासोबतचा तर तोही आम्हाला ऐकायला. कुसुमाग्रजांच्या आम्ही अगदी लहान असताना मला आठवतो की त्यांच्याबरोबर एक आम्ही फोटो काढला होता आणि तेव्हा ते पटकन बोलले, आता मी बालकवी झाल्यासारखं मला वाटतो. किंवा मी नंतर माझं जे पहिलं पुस्तक आलं त्याला मी दुसरं पुस्तक त्यांना मी थोडंसं माझ्या पुस्तकावर लिहायला सांगितलं होतं माझ्या. तर मला त्याने एक खूप छान पत्र पाठवलं होतं की तुझी कविता इतकी आता स्वतंत्र झालेली आहे की त्याला कोणाच्या पाठबळीची सुद्धा गरज नाही आहे आणि कोणी काही त्याच्यावर लिहावं अशी नाहीत, की तू भक्कमपणे आज कवितेच्या क्षेत्रात उभी आहेस. आणि खूप सुंदर पत्र त्यांचं एक मला आलं होतं, ते मी अजून जपून ठेवलेलं आहे. त्यांच्या घरी जाण्याचा 2दा-3दा योग आला. लहानपणी वडिलांबरोबर गेले होते आणि नंतर मग कवी संमेलनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांनी पहिल्यांदा स्त्रियांचं असं एक स्वतंत्र कवयित्रींचं स्वतंत्र काव्य संमेलन घेतलं होतं नाशिकला कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे. आणि त्यावेळेला मला आठवतं शांता शेळके त्यावर्षी अध्यक्ष होत्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या. आणि त्या आणि आम्ही सगळ्या नव्या जुन्या कवयित्री एकत्र असं तात्यासाहेबांनी स्वतःहून ठरवून ते काव्य संमेलन घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर त्या संमेलनानंतर मग महाराष्ट्रामध्ये 2-3 वर्ष सतत कवयित्रींची संमेलनं होत होती. इतकं त्याचा गाजावाजा झाला. पण हे एक
खूप मृदू आणि अतिशय त्याच साहित्य संमेलनामध्ये तुम्ही सावित्री नावाची कविता काहीतरी वाचली होती. नाही, त्या संमेलनात सावित्री कविता त्याच्या आधीच्या संमेलनात झाली होती. शांताबाई होत्या संमेलनाध्यक्ष, तेव्हा आमचं परत कवयित्रींचं एक वेगळं संमेलन झालं होतं. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मला आठवते की जवळ 88 मध्ये कधीतरी असेल, आता मला 60वं साहित्य संमेलन आता आठवत नाही. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी माझी व्यथा नावाची कविता वाचली होती. आणि सावित्री ही मी नंतर जे मधु मंगेश कर्णिकांच्या अध्यक्षतेखाली झालं तिथे मी कविता ती वाचली होती. नक्कीच. आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि त्याच निमित्तानं आपण मराठी बोलतो, वाचतो, ऐकतो, बघतो, पण तुम्ही काय सांगाल मराठी भाषेचं महत्त्व, त्याचा उगम आणि एकंदरीत तुम्ही मराठी भाषा कसं बघताय, कसं जगताय? एक आहे की भाषेवरचं प्रेम आपल्याला हवंच. काही झालं तरी मातृभाषेतून शिक्षण घेणं ह्यासाठी गरजेचं मला आज वाटतं आहे की आज मुलं विचार करायला थांबले आहेत का? बरीचशी नवीन पिढीतली मुलं आज इंग्रजी भाषेचा स्वीकार करण्यामागचं कारणच हे आहे की ती अर्थार्जनाची भाषा आहे. आणि अर्थार्जनाची भाषा जेव्हा तुम्ही शिकता म्हणजे आपल्याला जे कमवण्यासाठी त्याला तुमचं नकळत तुम्ही कोरडे होत जाता. तुम्ही फक्त त्या दृष्टीने भौतिकदृष्ट्या सक्षम होत जाता आणि काल्पनिकदृष्ट्या जे आपलं एक सगळं वास्तव आहे, आजूबाजूचं जगणं आहे, त्याच्याविषयीची जी संवेदनशीलता आहे ना ती तुमच्या भाषेमधनं जास्त येते. अर्थार्जनाच्या भाषेतनं येत नाही. तुमची भाषा ही तुम्हाला विचार करायला शिकवते, ती तुम्हाला जगणं बघायला शिकवते, जगण्याविषयीच्या गोष्टी सांगते आणि ते सगळं व्यक्त करायला शिकवते. जे तुमचे राग, लोभ, बारीक बारीक इन्स्टिंक्ट आहे, सगळे जे आपल्या सहज प्रेरणा प्रवृत्ती आहेत त्या सगळ्या तुमच्या भाषेतनं व्यक्त होत असतात. आणि त्यामुळे ती भाषा जर नीट शिकली नाही तर कधीतरी मला वाटतं की त्या बरोबर आपलीही एक सांस्कृतिक वाढ असते ती खुंटते. आणि आज मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, म्हणजे मी प्रमाण भाषेबद्दल बोलत नाही. जर तुम्ही आज गावखेड्यामध्ये गेलात तर अगदी आपण एकीकडे म्हणतो की 12-12 मैलावरती भाषा बदलते, पण ही भाषा इतकी समृद्ध भाषा आहे. बोलीभाषा ज्या वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रात आहेत त्या आता हळूहळू मरत जातील. त्यातल्या म्हणी, वाक्प्रचार, शब्दभांडार जबरदस्त आहे आणि ते आपण आता हळूहळू हरवून जातोय. म्हणजे आपल्या भाषेमधनं आपले प्रमाण भाषेतसुद्धा जे शब्दभांडार आहे ते सुद्धा आणि बोलीभाषेतलं त्याला जोडलेलं जे शब्दभांडार आहे ते सुद्धा इतकं मोठं आहे की ते जरी आपण त्याचा जरी विचार केला तरी आपल्या एक समृद्ध वारसा आहे तो आपण नाकारतो आहोत का असं होते. त्यामुळे भाषा दिन साजरा करण्याची वेळ येऊ नये असं मला स्वतःला वाटतं. प्रत्येक दिवस हा आपल्या भाषेचा दिवस हवा आहे. ज्यावेळेला आपण एक दिवस करायला लागतो त्यावेळेला ते आपण काहीतरी हरवतोय म्हणून मग आपल्याला ते हरवत जाणार आहोत ते पकडून ठेवण्याची हा आपला आटापिटा असतो. तसं होऊ नये ह्याची आपण सगळ्यांनी मला वाटतं काळजी घेतली पाहिजे. इंग्रजी पाहिजे कशासाठी? आज जसं आपण म्हणतो की ती ज्ञानाची भाषा आहे. ज्ञानाची कोणत्या अर्थाने तर तंत्रज्ञानाची भाषा आहे असं मी म्हणेन की ती भाषा आहे तंत्रज्ञान. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा खूप वाङ्मय मोठं आहे. पण आता आम्ही मराठी माध्यमातून शिकलो आहे, पण आज आमचं जेवढं इंग्रजीतलं वाचन आहे तेवढं इंग्रजी माध्यमाच्या मुलांचं सुद्धा नाही आहे असं मला नेहमी वाटतं. की मराठी भाषेत तुम्ही जेव्हा समृद्ध एक वारसा असतो त्या भाषेचा तुम्ही स्वतःच्या भाषेची कदर केलीत की दुसऱ्या भाषेची कदर करायला लागता. पण आता मी याच्यातलाच एक प्रश्न विचारते की बऱ्याचदा असं होतं की मराठी भाषेमध्ये आपले इंग्रजी शब्द येतात, जसे की टेबल वगैरे हे कॉमन शब्द आपण वापरतोय आणि त्यामुळे मराठी भाषा लोप पावते की काय असा हे होतोय समज होतोय. तर त्याबद्दल तुम्ही नाही असं मला अजिबात वाटत नाही. एक लक्षात घ्यायला पाहिजे आपली मराठी भाषेचा सुद्धा आपण जर विचार केला तर म्हणजे पहिल्या शतकातली, दुसऱ्या शतकातली, तिसऱ्या शतकातली भाषेपासून ते आज आपण ह्या 20व्या शतकात आलेलो आहोत तर ती भाषा ही घडत असते. ती वेगवेगळ्या भाषांनी सुद्धा घडत असते. आज आपल्या पूर्वीचे शब्द ह्याच्यामध्ये किती पारसी शब्द आहेत, म्हणजे उर्दूमधले आहेत. उर्दू शब्द ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा ती उर्दू इकडे आली किंवा आपल्याकडची जी हिंदी आहे ती सुद्धा इतक्या वेगवेगळ्या भाषांनी बनलेली आहेत. त्यातले शब्द आलेत. अगदी तुम्ही सीमारेषेवर तर महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या सीमारेषेवरची किंवा मध्य प्रदेश आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे ब्लेंडिंग जे मी आता माझ्या सुद्धा ह्याच्यामध्ये इंग्रजी शब्द येतात कारण मी इंग्रजी शिकवते. आणि मला आज ऑक्सफर्ड डिक्शनरीने जर डिक्शनरीत बघितलं तर आपले कितीतरी भारतीय शब्द त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत.
त्यांनी घेतलेले आहेत. का घेतलेत त्यांनी? कारण त्यांना त्या भाषेविषयीचे, म्हणजे जसं आपण टेबल घेतलं तसं तिकडे चपाती हा शब्द गेला, कारण त्यांच्याकडे चपाती हा प्रश्न नव्हतीच ना, नाहीच आहे. भाकरी नव्हती त्यांच्याकडे, चपाती नव्हती, तर त्यांनी त्याची डिक्शनरी ती टाकली आहे, कारण ती नाही. तसं आपण ब्रेड किंवा टेबल, आणि ब्रेड जो आपल्याकडे नव्हता तो घ्यायला काहीच हरकत नाही. तर असे शब्द जर तो एक भाषा ही शेवटी प्रवाही असते आणि ती वाढत वाढत बदलत जाते. तुम्ही मी किंवा कोणीच ज्ञानेश्वरांची भाषा तर आपण बोलत नाही आहोत ज्ञानेश्वरांच्या काळातली, पण ज्ञानेश्वरांनी ज्याला प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा संस्कृत लोकांना कळत नव्हतं. सामान्य माणसाच्या भाषेतली ती भाषा होती ना, ती सामान्य माणसाची भाषा होती ज्ञानेश्वरी. ती भाषा आपल्याला आपली वाटते का? कारण भाषा बदलत इथपर्यंत आलेली. त्यामुळे मराठी भाषा कोणतीही भाषा ही बदलत जाणार. अगदी इंग्रजीतसुद्धा तुम्ही डायलेक्ट्स वगैरे घेतले तरी त्या भाषासुद्धा बदललेल्या आहेत खूप. म्हणजे ग्रीक म्हणजे शेक्सपिरियन इंग्रजी आणि आत्ताचं इंग्रजी ह्याच्यामध्ये फरक आहे आणि तो तसा राहणारच. तर मला असं वाटतं की हा आपला गैरसमज आहे की आपण शब्द वापरले मध्ये इंग्रजी किंवा की ती मराठी भाषेचा लोप होईल, किंवा इंग्रजीमध्ये मराठी शब्द वापरले तर इंग्रजी भाषेचा लोप होत नाही. ती आपण टिकवायची असते आणि आपण सतत त्याचा वापर करायचा असतो असं मला वाटतं. नक्कीच. एकंदरीत म्हटलं जातं की साहित्य हे समाजाचं आरसा आहे किंवा समाजाचं दर्पण आहे असं म्हणतात. एकंदरीत आता माणूस पण टिकवण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात आपण म्हणूया. तर माणूस पण टिकवण्यासाठी साहित्याची जोड लागते असं म्हणतात. तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? नक्कीच. मला नेहमी वाटतं की जे तुम्ही वाचत असताना, म्हणजे फिक्शन असू देत किंवा चरित्र असू देत, आत्मचरित्र असू देत, त्याच्यातनं सगळं माणसाचं जगणं येतं. आणि कोणताही साहित्यिक, कोणताही सर्जनशील लेखक हा शेवटी मानवतावादाकडे जाणारच असतो. तो बुद्धाच्या करुणेबद्दल बोलतो, तो अहिंसेबद्दल बोलतो, तो जगाला प्रेम देण्याच्या भाषे बोलतो. म्हणजे जसं साने गुरुजींनी म्हटलं की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. कोणतीही आई जशी आपल्या मुलांना एक काय म्हणतो करुणे म्हणजे प्रेमाने वाढवावी असं वाटत असतं, तसं साहित्यिकाला, कोणत्याही सर्जनशील लेखकाला हे नेहमीच मानवतावादी दृष्टिकोनातनंच तो लिहित असतो. म्हणून आपल्याकडे कोणतीही गीतं असतील, कोणतीही कविता असतील, कोणत्याही कथा, त्याच्यातनं शेवटचं आपल्याला जे सांगितलं असेल ते कुठेतरी एका सुदृढ समाजाकडे नेणारं विधान असतं प्रत्येक साहित्यिकाचं. कोणताही साहित्यिक हा अहिंसेची भाषाच बोलतो. तो हिंसेची भाषा नाही बोलणार, तो कोणाला तरी मारून टाकण्याची भाषा बोलणार नाही. तो दोन धर्मात, दोन जातीत, दोन भाषांमध्येच, आणि इव्हन अगदी लिंगभाव जो आपल्याकडे आहे की स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा एकमेकांमध्ये एक संवाद कसा साधला जाईल ह्याचाच विचार करत असतो कायम. त्यामुळे मला वाटतं की माणूस पण जोडून घेणारीच साहित्यिक चळवळ असते, कोणतीही साहित्यिक चळवळ. त्यामुळे आपले सगळे साहित्यिक हे नेहमी माणसाने माणसाबरोबर काय करावं, आणि सगळ्या कलासुद्धा, केवळ साहित्यच नाही. आज जे सिनेमा आहेत, मला आजच्या घडीला मला त्या काळात झालेला म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये जो माणूस नावाचा सिनेमा आला होता गजानन जागीरदारकर, त्याची आठवण मला आज येते आहे. कारण आज तशा सिनेमांची गरज आहे आपल्याला. आपले सिनेमे सतत आपल्याला एक मानवतेचा संदेश देत असतात. ते धर्माविषयी बोलत नाही, ते जातीविषयी बोलत नाहीत, ते कायम समानतेविषयी बोलत असतात, एकमेकांच्या जगण्याविषयी आणि एकमेकांच्या माणूस असण्याविषयी बोलत. त्यामुळे साहित्य हे वाचायला ह्याच्यासाठी पाहिजे की ती कॅरेक्टर्स त्यातली जी असतात ना, ती तुम्हाला खूप शिकून जातात. अगदी जगाकडे बघण्याचा एक अनुभव तुम्हाला देत असतात वेगवेगळा. म्हणजे कधी आपण सुद्धा त्या अनेक पात्रांमध्ये स्वतःला शोधायला लागतो की मी अशी वागते का, किंवा ह्याच्यावर काय, आणि मला स्वतःला बदलायचं असेल, मला काय तर मला समजा कळतं ह्याच्यातनं मला बाहेर यायचं असेल तर मला काय करावं लागेल. कधी राग, रोप, सगळे जे हे आहेत, ज्या सहज प्रेरणा आहेत आपल्या, त्या सगळ्या साहित्यातनं व्यक्त होत असतात. आणि त्यातून काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे आपल्याला सतत सांगितलं जातं. कोणीतरी एक, मला असं नेहमी वाटतं की मॉरल एज्युकेशन घेतलं आणि सांगितलं, एक पिरियड ठेवला शाळेमध्ये, त्याच्यातनं तुम्ही नीतिमूल्य नाही शिकू शकत जी तुम्ही साहित्यातनं चांगली शिकू शकतात. ती समजून घेणं आणि शिकणं हे फार गरजेचं असतं असं मला वाटतं. नक्कीच. आपण जसं बघितलं की प्राचीन काळापासून आपले ग्रंथ वगैरे असतील तर ते पुस्तक रूपी असायचे. आज जग बदलतं आहे, आधुनिक होतं आहे, आणि इंटरनेटच्या जगात आपण म्हणजे ज्ञान सगळं एका क्लिकवर झालं आहे. एका बोटाच्या अंतरावर तुम्ही सगळ्या गोष्टी घेऊ शकता.
तर हे आधुनिकीकरणाचं जे गणित आहे ते तुम्हाला कसं वाटतंय? आणि एकंदरीत आपण म्हणतो की पुस्तक हातात घेतल्याशिवाय वाचल्यासारखं वाटत नाही. जरी आपण ऑनलाईन पेपर वाचला तरी हातात पेपर घेतल्याशिवाय वाचल्यासारखं वाटत नाही. तुम्ही कसं बघता याकडे? कदाचित मी पण त्याच पिढीची असल्यामुळे मी तसंच पाहते की अजूनही हातात पुस्तकाचा वास, नवीन कोऱ्या पुस्तकाचा जो वास असतो आणि तो हातात घेऊन वाचण्याची जी मजा असते ती वेगळी असते. इंटरनेटवर आता काय आपण वाचतो, पण त्याला खूप वेळ तुम्ही नाही, मला तरी अजून जमत नाही. तुम्ही कदाचित तुमच्या तरुण पिढीला ते जमत असेल, पण एक जो पैस असतो ना, एका वेळेला 100 पानं तुम्ही इंटरनेटवर नाही वाचू शकत. पण जर हातात पुस्तक घेतलं तर एका वेळेला तुम्ही 100 पानं वाचू शकता. असं आम्ही आता जेव्हा वाचन करतो तेव्हा होऊन जातं आमचं की 30-35 पानं पटापट कधी वाचून होतं आम्हाला कळत नाही. अगदी ब्रेक घेतला तरी एका दिवसात 100-150 पानं सहज वाचून होतात आजच्या काळात सुद्धा आमच्याकडनं. तीच तुम्ही इंटरनेट वाचलं की डोळ्यांना थोडासा त्रास होतो, अक्षरं बारीक असतात, तो सुद्धा एक होतो गोंधळ. पण आता काळाप्रमाणे बदलायला पण पाहिजे, कारण हे खूप ई बुक्स कॅरी करणं किंवा किंडल कॅरी करणं हे जास्त सोपं झालेलं आहे ह्या अर्थाने की तुम्ही आता हेवी पुस्तकं हातात नाही. आता समजा मला ट्रेनमधनं प्रवास करायचा आहे रोज आणि मला रोज वाचायचं आहे गाडीमध्ये त्या अर्धा तासाच्या 1 तासाच्या प्रवासात, त्याला मी 400 पानांची कादंबरी घेऊन जाऊ शकत नाही, कारण ते ओझंच असतं त्या अर्थाने. तर त्यावेळेला मग ही पुस्तकं छोटी बरी पडतात, म्हणजे जी पण पुस्तकच असतात पण ती ई बुकच्या रूपात असतात. त्यामुळे मग ती घेऊन गेलं की त्याच्यावरती वाचणं सोपं होतं तुम्हाला हवं तेव्हा. आणि मला वाटतं ते एका वेळेला जास्त पुस्तकं त्याच्यामध्ये राहतात. त्यामुळे काळाप्रमाणे बदलायला हरकत नाही. ज्यांना जसं जमतं तसं त्यांनी करायला काही हरकत नाही. पण मला स्वतःला तरी अजूनही हातात पुस्तक घेऊन वाचायला आवडतं. नक्कीच. एकंदरीत आपण पाहिलं तर नीरजा एक प्रखर स्त्रीवादी कवयित्री आणि लेखिका घडली. तर याची पार्श्वभूमी काय आहे, कशी घडली ती, आणि कोणत्या साहित्याचा प्रभाव नीरजावर आहे जास्त? मी एक असतं की मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्ही आजूबाजूचं बायांचं जगणं पाहत असता आणि ते जगणं पाहता काहीतरी विचार पण करत असतं असं मला वाटतं. आपल्याला नेहमी वाटतं की लहान मुलं काही विचार करत नाही, पण बारीक गोष्टी ज्या आजूबाजूला घडत असतात त्यांचा ते विचार करत असतात. मला वाटतं लहानपणापासून मी हा विचार करायला थोडीशी लागली असेल. एकूणच माझं एक मुलगी म्हणून असणं, माझ्या घरामध्ये तसं वातावरण खूप मोकळं होतं. माझे वडील आणि आम्ही 4 मुली, बहिणी आणि आई, आजी, आम्ही सगळे एकत्र राहायचो. वडील प्राचार्य होते त्यामुळे ते मनमाडला होते आणि आई पण नोकरी करत होती, शिक्षिका होती. तेव्हा आम्ही 4 मुली आणि आई आणि आजी असं फक्त बायका राहत होतो. त्यामुळे घरामध्ये एक खूप मोकळेपणा होते. माझी आई तर सगळं घर चालवत होती, म्हणजे सगळ्याच भूमिका ती करत होती. वडिलांची, आईची, ती नोकरी करत होती, ती शिकत होती. एका वेळेला ती इतक्या गोष्टी करताना आम्ही तिला पाहिलेलं आहे. एक स्वतंत्र अशी काय म्हणतात की आपलं एक अस्तित्व घेऊन जगणारी अशी सत्व घेऊन जाणारी बाई होती माझी आई. त्यामुळे ते तसं वाढल्यामुळे असेल की घरातलं वातावरण छान होतं. पण बाहेरच्या जगात गेल्यानंतर मात्र तसं नव्हतं की माझ्या आजूबाजूच्या सगळ्या मुलींना माझ्या एवढं स्वातंत्र्य नव्हतं. हे मला जाणवायला लागलं हळूहळू. आणि नंतर मग अनेक गोष्टी चे प्रश्न पडायला लागले सगळ्या जगण्याविषयीचे. जेव्हा समजा उदाहरणार्थ मी महाभारत वाचल्यानंतर द्रौपदीच्या वाट्याला जे काही आलं असेल किंवा सीतेच्या वाट्याला एकदा अग्निपरीक्षा दिल्यानंतर परत दुसऱ्यांदा तिच्यावर संशय घेतला जातो आणि राम तिला सोडून देतो पर्यटाचं हे ऐकल्यानंतर, हे सगळं माझ्या मनामध्ये सतत प्रश्न हे करत होते. प्रत्येक कॅरेक्टरबद्दल, सगळ्या पंचकन्या असतील आपल्या, इतक्या हजरजबाबी, इतक्या म्हणजे सावित्रीसारखी हजरजबाबी स्त्री होती आणि तिला आपण पंचकन्यांच्या गोंधळामध्ये बसून दिलं. आपण तिला एक मुक्त विचार करणारी स्त्री म्हणून नाही पाहत आहे, ती पतिव्रता म्हणूनच आपण तिच्याकडे पाहिलं. म्हणजे आपल्या पारंपरिक ज्या चौकटी आहेत ना, त्यांनी बाईला इतकं बंदिस्त केलं होतं चौकटीमध्ये सगळ्या, की तिला तिच्याकडे कायम तिच्या चारित्र्याकडे, तिच्या पतिव्रता असण्याकडे, तिचं पतीवरचं प्रेम दाखवण्याकडे, ह्याच्यावर, पण तिचं एक स्वतःचं एक मुक्त किंवा एक स्वतःचं अस्तित्व होतं, ह्याच्याकडे आपण कोणीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे अनेक स्त्रिया, मला द्रौपदी खूप महत्त्वाची वाटते, सावित्री महत्त्वाची वाटते, ह्यांना स्वतःचं एक काहीतरी एक चारित्र्य होतं म्हणून आपण चारित्र्य म्हणण्याचे चरित्र होतं त्यांना एक, आणि त्या स्वतःचं एक व्यक्तिमत्व होतं. आपण त्या व्यक्तिमत्वाच्या पेक्षाही त्यांना पातिव्रत्यांच्या कोंडणात ह्या सगळ्यांना टाकलं. तर असे अनेक गोष्टी होत्या, अनेक प्रश्न, वाचन होतं माझं, आणि त्याच्यातनं मग कुठेतरी मग ह्या सगळ्या जगण्याबद्दलचे प्रश्न विचारता आपोआप ते उमटत गेलं. आणि हे स्त्रीवादी आहे मला नंतर कळलं, आपण जे लिहितो आहोत ते. मला वाटतं कोणतीही स्त्री शेवटी आपल्या जगण्याबद्दलच लिहित असते. अनेक प्रश्न असतात, अनेक गोष्टी असतात, आपल्याला सतत
एका चौकटीत बांधलं गेलं असतं. म्हणजे एक चांगली सून होणं, चांगली मुलगी होणं हे आपल्याला आत्तापर्यंत लहानपणापासून तेच शिकवलं आहे. म्हणजे आपल्या समाजाने मला असं वाटतं की स्त्रियांनाच नाही पुरुषांना पण चौकटीत बंदिस्त केलं ना. म्हणजे स्त्रीकडनं जशी अपेक्षा असते ना, एक चांगली सुंदर गृहकृत्यदक्ष वगैरे अशा आपल्या काही कल्पना ठरलेल्या असतात स्त्रियांच्या, तसे पुरुषाच्या सुद्धा मॅचो मॅन मर्दपणाच्या व्याख्या त्याच्यामुळे तो अडकला. त्याला नसतं अडकायचं. अनेक पुरुषांना मला वाटतं कधी कधी ते नको आहे, ते मर्दपणाची व्याख्याच नको असते त्यांना, पण आपण त्यांना इतकं अडकवून टाकलेलं आहे की त्यांना त्याच्यातनं पण बाहेर पडता येत नाही आणि स्त्रियाही बाहेर पडत नव्हत्या. त्या दोघांनी मला तर नेहमी आता असं वाटायला की दोघांनाही त्यांच्या चौकटीतनं बाहेर पडायची गरज आहे. कदाचित हे सगळ्या गोष्टींचा आत्ता मी ह्याला आली, पण त्या काळामध्ये जास्त स्त्रीच्या एकूण जगण्याचा विचार करत असल्यामुळे असेल की मग हे सगळे प्रश्न होते. म्हणजे उदाहरणार्थ मी द्रौपदीविषयीची ती एक कविता लिहिली होती व्यथा नावाची, की कुंड्यातल्या चाल चौकईतला मासा अंधार झाला आणि तेव्हाच साऱ्या वाटा बंद झाल्या होत्या. अंधारात मी तरी कुठे धर्म शोधणार, अधर्मालाच दिली सारी दाणे, तेव्हापासून आजपर्यंत किती वस्त्र हरणे, किती वस्त्र हरणे. किंवा एका कवितेमध्ये मी असं 2 ओळी अशा आहेत की इथेच कुणा द्रौपदीची वस्त्र फेडली आणि त्याच्याच पताका करून इथून पंढरपूरची दिंडी गेली. म्हणजे आपला संपूर्ण हा सांस्कृतिक जो एक दांभिकपणा आहे ना, एकीकडे आपण स्त्रीवर अत्याचार करतोय आणि दुसरीकडे आपण तिचं गौरवीकरण करतोय. म्हणजे आपल्याकडे तिला एक माणूस म्हणून बघतच नाही, एकतर देवी करायचा नाही तर एकतर पायातली वाहन म्हणून तिच्याकडे पाहायचं, इतकं आपलं हे झालेलं आहे. म्हणजे ती एक दुय्यम स्थानावर आहे, ती आपल्या मालकीची गोष्ट आहे हे, किंवा मग तिचं गौरवीकरण देवी किंवा आई म्हणून गौरवीकरण, ह्याच्या पलीकडे ती एक माणूस आहे म्हणून पाहिलं जात नाही. ह्याच्यातनं कुठेतरी माझ्या सगळ्या कविता आपोआप आल्या असाव्यात असं मला वाटतं या सगळ्या विचारातनं. नक्कीच. एक कविमय तुमचा प्रवास पाहिला तर अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत, राज्य शासनाचे वगैरे असतील, तर तो प्रवास कसा होता? आणि तुमचे काव्यसंग्रह असतील, कथासंग्रह असतील, हे जोडीला आहेतच, पण त्याच्याबरोबर एक दमदार कादंबरी किंवा नाटक लिहिलं जाणार आहे का? किंवा भविष्यातले काय प्रोजेक्ट्स आहेत आता? पुरस्कार वगैरे ते येतात, त्याचा प्रवास असत नाही. लोकांना आवडलं, बरं वाटलं तुम्ही जे लिहिताय की त्याच्यातनं एक मिळत जातात. पहिला पुरस्कार मला हा निरन्वयला हसं गोखले पुरस्कार मिळाला. छान वाटलं त्यावेळेला. आपल्या संग्रहाची दखल घेतली गेली आहे, लोकांना आवडले, ह्याचा एक आनंद होता. वेणाला सुद्धा 5 पुरस्कार मिळाले. त्याला आनंद वाटतो साहजिक आहे, कारण ती एक उभारी देणारी पण गोष्ट असते. आपण लिहितोय ते बरं लिहितोय अशी एक भावना निर्माण व्हायला लागते, पण त्याच्याबरोबर जबाबदारी येते. मला नेहमी वाटतं की पुरस्काराने जबाबदारी पण येत जाते की आपल्याला आता हे टिकवायचं आहे, जे आपण लिहिले की त्याच्या पलीकडे जायचं आहे. नुसतं टिकवायचं नाही तर आपल्याला स्वतःला ओलांडून पुढे जाता येईल की नाही ते कितपत शक्य होतं मला माहीत नाही, पण एक प्रयत्न करत असतो आणि तो मी कायम केलेला आहे. कादंबरी लिहिण्याचं मतात नाटकं मी लिहिली होती 1-2. मी विजय तेंडुलकरांना दाखवली पण होती, पण एक तंत्र असतं नाटकाचं, ते सुद्धा समजून घ्यायला पाहिजे होतं आणि तो माझा तेवढा अभ्यास झाला नव्हता. त्यामुळे मी त्याच्यातनं नंतर बाहेर ती पडलीच. म्हणजे आता आणि मधल्या काळात वेळसुद्धा मिळाला नाही. आणि कथा कविता नोकरी ह्याच्यातनं त्या 2 गोष्टी लिहिल्या. माझं सदर लेखन पण मी केलं 3-4 वर्तमानपत्रांमध्ये. पण हे वेगवेगळे विषय हाताळायला ते बरं वाटत होतं. कादंबरीचा विचार करूया, चालले बघूया. नक्कीच. एक मराठी साहित्याचा तुम्ही भाग आहात. मराठी साहित्याचा सध्याचा दर्जा तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? आणि आता नवोदित साहित्यकार येत आहेत, कवयित्री येत आहेत, लेखक येत आहेत, तर त्यांना काय संदेश द्याल किंवा त्यांच्याकडे बघून त्यांच्या कविता आणि त्यांचे लेख वाचून तुम्हाला काय वाटतं? एक आहे, कोणत्याही म्हणजे जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये असं आपण म्हणू शकणार नाही की खूप चांगले चांगले लेखक एकाच काळात एकाच वेळी जन्माला येत असतात. म्हणजे आपण आता अगदी ग्रीक हे बघितलं तरी आपल्याला अरिस्टॉटल प्लेटोपासून एकेका शतकामध्ये एकेकाची मोहर उमटलेली दिसते. म्हणजे शेक्सपियर नंतर मग मध्ये अनेक छोटे मोठे लेखक लिहित होतेच. प्रत्येक एक काळ असतो, त्या काळामधले काही छोटे मोठे लेखक बरं वाईट लिहित असतात. तसंच मराठीमध्ये पण आहे असं मी अगदी म्हणेन की आपण ज्ञानेश्वरांपासूनचा विचार करतोय किंवा तुकाराम त्यांच्या काळामध्ये मध्ये लिहिणारे अनेक संत कवी असतील, एकनाथांपासून किंवा आपला चोखा असेल, गोरा कुंभार असेल, ही सगळीजण होतीच. सगळीजण आपापल्या परीने आपल्याला जसं वाटत होतं तसं व्यक्त होत होते. यशस्वीनंतरचा जो काळ आला किंवा ब्रिटिशांनी नंतर शिक्षण सुरू झालं इथे सगळ्यांसाठी, तळागाळातल्या लोकांसाठी आणि स्त्रियांसाठी, त्याच्यानंतर जो एक मराठी साहित्याला जे एक समृद्ध काय म्हणतो एक वारसा मिळाला तो त्याच्यातनं आलेला आहे असं मला वाटतं.
की किती दलित लेखक आणि लिहायला लागले, किती गाव कुसा बाहेरचे लेखक लिहायला लागले, किती गाव म्हणजे ग्रामीण भागातले स्त्रिया लिहायला लागल्या आणि दमदार लिहिलेलं आहे. त्यामुळे एकूण मराठी साहित्याचा वारसा सगळा बघितला तर मला माझ्या दृष्टीने मी तशी असमाधानी आहे असं म्हणणार नाही. फक्त एक होतं की आता कवितेच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आता मर्ढे केशवसुतानंतर मर्ढेकरांचं नाव येतं. त्यानंतर असं एखादं काय म्हणतो एक जबरदस्त वळण मराठी कवितेला आत्ताच्या ह्या 50 वर्षामध्ये मिळाले असं दिसत नाही, की खूप असं पूर्ण सगळ्या गोष्टींची मोडतोड करून सगळं एक नवा विचार नवी गोष्ट घेऊन आली आहे असं क्वचित दिसतं आहे. पण तरीही लेखन व्यवस्थित चाललेलं. नवीन लेखकसुद्धा आज बऱ्यापैकी लिहित आहेत. फक्त मला एकच वाटतं नेहमी की लिखाणात थोडासा एक आपण तंत्राच्या आहारी खूप जाणं होतं आहे. तंत्र हे अंगच आहे मूलभूत, पण ते आशयाबरोबर येणं फार महत्त्वाचं असतं. आणि तंत्राच्या अंगाने गेल्यानंतर कोरडेपणा येतो लेखनामध्ये. तो मला वाटतो की तो जरा आपण थोडा कमी करायला पाहिजे. एक गोष्ट सांगण्याची पण एक पद्धत असते, त्या पद्धतीप्रमाणे गेलं की ती ऐकावीशी वाटली पाहिजे. अशी गोष्ट सांगणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. तरुण मुलं कवितेमध्ये चांगलं लिहित आहेत, फक्त कविता थोडी गद्यात्मक होते असा माझा मला फार त्याची हुरूर वाटते की खूप गद्यात्मकडे प्रतिक्रियात्मक व्हायला लागलेले आहे. किंवा पण तरीही जसं मी म्हटलं की ठीक आहे, तिकडे आता स्पॅनिश ह्याच्यामध्ये काही आपण महत्त्वाची नावं घेतो तशी नावं मार्क्वेज असेल किंवा नेरुदा असेल किंवा पाज असेल किंवा अशी. पण हे जसं मी म्हटलं की प्रत्येक दशकामध्ये एखाद दुसरा कवी चांगला असतोच आणि तो आपल्याकडे मराठीमध्ये पण आहे आणि मी समाधानी आहे मराठी साहित्य. तरुणांना मी एवढंच सांगेन, तरुण मुलांना आजच्या लिहिणाऱ्या वाचा पहिल्यांदा खूप. कारण काय होतं, आपली परंपरा आपल्याला माहीत हवी. तुम्ही नवीन सांगा, त्यांच्यासारखं सांगू नका. म्हणजे जे कुलकर्णी लिहिलेलीच कथा तशीच सांगायची नाही किंवा नारायण सुर्वेंनी कविता लिहिली, ढसाळ्यांनी कविता लिहिली तशी मला कविता लिहायची नाही आहे. मला माझीच कविता लिहायची आहे, माझी ओरिजिनल, माझी स्वतःचीच कविता, माझा स्वतःचा शब्द, माझा स्वतःचा शोध जो आहे तोच त्याच्यातनं आला पाहिजे. माझी स्वतःची भाषा मी घडवली पाहिजे. पण त्याबरोबर तुम्ही जुनं काय आहे, आपली परंपरा काय आहे तीसुद्धा जाणून घेतली पाहिजे. तुम्हाला ज्ञानेश्वर तुकारामांपासूनचे आत्तापर्यंतचे सगळे लेखक जर माहीत नसेल आणि तुम्ही कविता लिहित असाल, तुम्हाला वसंताबाजी डाके माहीत नाही, तुम्ही त्यांची कविता वाचलेली नाही, तुम्हाला नामदेव ढोसांची कविता वाचलेली नाही तुम्ही, किंवा कितीतरी लेखक म्हणजे आम्हाला अनियतकालिक चळवळीतले अनेक लेखक जे होते तिथे गुरुनाथ धुरी होते, तुलसी बरब होते, इतके जण कवी होते. हे कवी आम्ही वाचले, सगळे पाहिलेले आहेत. तुम्ही लिहायला लागताना जेव्हा आणि एक कवी म्हणून पुढे येता किंवा एखादा लेखक म्हणून पुढे येता तेव्हा तुम्हाला परंपरा माहिती पाहिजे असं मला वाटतं. आज अनेक लेखकांचं असं होतं आहे जे आज लिहू पाहत आहेत, त्यांना कविता लिहायची आणि कविता तर आपल्याकडे जबरदस्त झालेली आहे. आज फेसबुक कवी पण भरपूर आहेत आणि पण त्या अनेकांना काय वाचलेलं नसतं, ही गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जाणून घ्या आजचा संपूर्ण, की तुम्हाला काय कितीतरी मुलांना आज विचारलं की तुम्हाला कोणते लेखक मराठीत माहिती आहेत, तर मी आज 30 वर्षे म्हणजे इंग्रजी शिकवते, तरी मी मराठी मुलांना पण विचारते तुम्ही काय वाचले 30 वर्षे. पण तुम्हाला जर फक्त शिवाजी सावंत आणि हे पु ल देशपांडेच माहिती असतील आणि त्याच्या पुढचे लेखक मुलांना माहीत नसतील तर ही खूप वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे नवीन लेखक काय लिहित आहेत आणि आत्ताचं पण काय लेखन चाललेलं आहे, जुनं आणि आत्ताचं सुद्धा, हे सुद्धा असं पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच नवोदितांना हा चांगलाच संदेश नीरजा मॅमनी दिलेला आहे. एकंदरीत आज मराठी भाषा गौरव दिन आहे. आज तुम्ही आम्हाला भेटलात तर तुमच्या एक 4 ओळीच्या पंक्ती आम्हाला ऐकायला मिळाल्या तर खूप आमचं म्हणजे खूप भाग्य होईल. 4 ओळी नाहीत पण एक छोटी कविता वाचून दाखवते. सगळं आत्ता जे घडतं आहे आजूबाजूला आपण पाहतो आहे, हिंगणघाटचा प्रसंग असू देत, निर्भया असू देत, आणि एक सतत भीती मला आता मुलींच्या मनामध्ये निर्माण होते की काय केली जाते की काय ह्या सगळ्या गोष्टींनी. आणि परत मुलींना जे आत्ता बाहेर सगळं पडायला मिळालं होतं, एक मोकळा आकाश त्यांच्या हाताला लागतं असं वाटत असताना परत त्यांना बंदिस्त केलं जाते, जाईल की काय अशी एक भय माझ्या मनात आहे. तर त्याच्याबद्दलची एक कविता आहे. सांगायला हव्यात गोष्टी मुलींना. उंच आकाशात कबूतर सोडावीत, उंच आकाशात कबूतर सोडावीत, तसे सोडून दिले होते मुलींना त्यांच्या आयांनी मुक्त. मुली शोधत होत्या स्वतःला रंगीबेरंगी छटात आभाळाच्या, स्पर्शत होत्या क्षितिजाच्या कडांना. ओंजळीत भरून घेताना आयुष्य अचानक भरून गेलं आकाश काळ्या पिवळ्या सावल्यांनी शिकाऱ्यांच्या. मुलींच्या आयांच्या हातातली वेगानं फिरणारी फिरकी थांबली आता,
ती उलटी फिरवून आया खेचता आहेत हातातला मांजा आणि आणताहेत खाली मुलींचे उंच उडणारे पतंग. आणि आणताहेत खाली मुलींचे उंच उडणारे पतंग. कोणी काटलेच ते आकाशात आणि लटकल्या मुली अधांतरी तर. कोणी काटलेच ते आकाशात आणि लटकल्या मुली अधांतरी तर. या काळजीनं हबकलेल्या आया 7च्या आत घरात असा इशारा देत आहेत मुलींना. मुली हिरमुसल्यात तरी समजावत आहे स्वतःला. सारं अस्तित्व उखडून टाकणारे ते क्षण टाळण्यासाठी त्या मिटून घेतात पंख आणि कोंडून घेतात स्वतःला. आणि कोंडून घेतात स्वतःला घर नावाच्या खुराड्यात. असे क्षण फेकून द्यायचे असतात मना शरीराबाहेर. असे क्षण फेकून द्यायचे असतात मना शरीराबाहेर. चिमटीत धरून जमलंच तर शिकाऱ्यांच्या डोळ्यात ठासून भरलेल्या सत्तेच्या उडवायच्या ठिकऱ्या शांतपणे येशूसारखे क्रुसावरचे हात जोडून. आणि सावलीलाही असतं तिचं अस्तित्व हे सांगायचं गर्भात वाढणाऱ्या अभिमन्यूच्या कानात. मुलींना आता सांगायला हव्यात कुणीतरी या साऱ्याच गोष्टी. जमलंच तर मुलींच्या आयानीच हवं सांगायला. जमलंच तर मुलींच्या आयानीच सांगायला हवं. नक्कीच खूप छान या पंक्ती आहेत. आत्ताच्या ज्या घटना घडत आहेत आणि आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यावरती भाष्य करणारी ही कविता आपल्याला तुम्ही ऐकवली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला भेट दिलीत आज. तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. आणि पुढच्या तुमच्या भावी लेखणीला असेल, तुमच्या भावी कविमय आयुष्याला असेल तर आमच्या पुढारी ऑनलाईनकडून आणि प्रेक्षकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.